शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त बैठक. शरद पवार आणि अजित पवार खेळतायत डबल गेम. शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीमुळे जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याचे मीडियाद्वारे समोर आले. पुण्यातील व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात ही बैठक झाली. दरम्यान या भेटीमुळे जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो हे मात्र नक्की आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली की बैठक झाली हे मीडियामधून समजते. यामधून एका जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. परंतु मागच्या काळात शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे की भाजप बरोबर कधीही जाणार नाही. ही भूमिका आम्हाला वाटतं समोर आली आहे. पण अजित पवार आणि शरद पवार यांच्या अशा भेटीमुळे जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो हे मात्र नक्की आहे, असं अंबादास दानवे म्हणाले. याचबरोबर हा संभ्रम दूर करण्यासाठी नक्की चर्चा होईल आणि मला पण वाटते की हा संभ्रम नक्की दूर व्हावा, असेही अंबादास दानवे म्हणाले. दरम्यान आज चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनासाठी अजित पवार पुण्यात होते. या कार्यक्रमानंतर कोरेगाव पार्क येथील अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात भेट झाल्याची बातमी मीडियाने दिली. शरद पवार अजित पवार यांच्या भेटीची बातमी मीडियाला कळाल्यानंतर उद्योगपतींच्या बंगल्याबाहेर पत्रकार जमा झाले. अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही नेत्यांची बैठक झाली. सुरुवातीला शरद पवार हे घराबाहेर पडले, त्यानंतर काही वेळाने अजित पवार बंगल्याबाहेर पडले. मागील काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार दोन्ही गट एकत्र येतील अशा राजकीय चर्चा सुरू आहे. तेव्हा पवार काका पुतणे यांच्यात ही भेट झाली, त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. अलीकडेच पुण्यातील एका कार्यक्रमावेळी अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते, परंतु व्यासपीठावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं होतं. दरम्यान भाजपसोबत मी जाणार नाही अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. मात्र अजित पवार शरद पवारांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्र दौरा केला जाणार आहे, त्यात येवला येथील सभेनंतर आता शरद पवार बीडमध्ये सभा घेणार आहेत. राष्ट्रवादीकडून शरद पवारांची ही स्वाभिमानी सभा असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राज्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार हे डबल गेम खेळत आहे का, असा संभ्रम देखील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भविष्यात अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का, याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.